नमस्कार, मी मनीषा. ब्राईट फूड्स अँड क्रिएशन ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात भाज्या बाजारात आलेल्या असतात. त्यातीलच एक ओल्या मटारच्या शेंगा भरपूर प्रमाणात बाजारात अवेलेबल असतात. तर त्यापासूनच आज आपण मटार भात करणार आहोत. खूप पटकन होतो, खूप टेस्टीही लागतो आणि फार कमी वेळेमध्ये हा भात तयार होतो. आणि थंडीमध्ये गरमागरम भात खायला मजाही फार येते. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पटकन होणारा आपण मटार भात तयार करूयात. खूप भन्नाट असा हा भात होतो. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मटार भात करण्यासाठी येथे मी 1 वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊयात. तांदूळ हा भिजत ठेवायची गरज नाही. मटार भात बनवण्यासाठी 1 वाटी ओला मटार सोलून घेतलेला आहे. 1 कांदा उभा कट करून घेतलेला आहे. 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि आले, लसूण आणि कोथिंबीर. सुरुवातीला आपण वाटण तयार करूया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 8 ते 9 लसूण पाकळी आणि 1 इंच आले आणि 2 ते 3 हिरवी मिरची हे सर्व घालून छान असे बारीक करून घ्यायचे. पाणी न घालता आपण हे बारीक करून घेणार आहोत. पहा आपले बारीक करून झालेले आहे. जाडसर असे बारीक करून घेतलेले आहे. पाणी न घालताच आपण हे बारीक केलेले आहे. चला आता आपण भात तयार करूया. त्यासाठी गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवलेला आहे. हा भात मी कुकरमध्येच तयार करणार आहे. कुकर गरम झालं की यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेलही छान गरम झाले की यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, त्यानंतर लगेचच उभा कट केलेला कांदा घालूयात. हे सर्व छान असे मिक्स करून घ्यायचे. कांदा थोडासा तांबूस रंगापर्यंत परतून घ्यायचा. गॅस हा मिडियमच ठेवायचा. कांदा छान परतून झाला की यामध्ये कट केलेला टोमॅटो घालूयात आणि टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा. 1 मिनिटभर टोमॅटो छान असे परतून घ्यायचे. हे सर्व छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे बारीक केलेले वाटण होते ते वाटण घालूयात. हे वाटणसुद्धा फोडणीमध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे. त्यासाठी हे फोडणीमध्ये आपण मिक्स करून घेऊयात. हे छान असे परतून झाले की यामध्ये 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड आणि 1 चमचा गरम मसाला हे सर्व घालून वरून थोडीशी हळद घालायची. हे सर्व छान असे मसाले मिक्स करून घ्यायचे. हे सर्व छान असे एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 वाटी जो आपण मटार घेतला होता तो मटार स्वच्छ धुवून यामध्ये घालायचा. हा मटारसुद्धा या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा. त्यासाठी सर्व छान असा मिक्स करायचा आणि आता चवीनुसार मीठ घालूयात. मस्त सुगंध येणारा हिरव्या वाटाणाचा, हिरव्या रंगाचा मटार भात खूप छान लागतो. हे सर्व परतून झाले की यामध्ये सर्वात शेवटी तांदूळ घालूयात. तांदूळ तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता. तांदूळ या मसाल्यामध्ये छान मिक्स करायचा म्हणजे छान असा सुगंध येतो. हा तांदूळसुद्धा मसाल्यासोबत 1 मिनिट मिक्स करून घ्यायचा. पहा तांदूळ मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालूयात. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालूयात. तांदूळ आणि पाणी छान हे मिक्स करून घेऊयात. खूप कमी साहित्यात आणि खूप कमी वेळेमध्ये हा भात तयार होतो. आता याला झाकण लावूयात आणि 2 ते 3 शिट्टी करून घेऊयात. हा भात जर तुम्ही पातेल्यामध्ये शिजवत असाल तर थोडेसे पाणी जास्त वापरा. मी हा भात कुकरमध्ये लावल्यामुळे पाणी थोडेसे कमी वापरलेले आहे. पहा आपल्या 3 शिट्ट्या तयार झालेल्या आहेत. आता आपण कुकर खोलून घेऊयात. मस्त आणि टेस्टी आपला मटार भात तयार झालेला आहे. सुगंधी टेस्टी हा मसाले भात खूप भन्नाट असा लागतो. खूप साहित्यही लागत नाही आणि कुकरमध्ये बनवल्यामुळे हा पटकनसुद्धा तयार होतो. असा सुगंधी भात जेवणामध्ये असेल तर जेवणाची चवही वाढवतो. अगदी सुगंधानेच हा भात सर्वांना खावासा वाटेल. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांनाही शेअर करा.
तर पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन चमचमीत, झणझणीत, चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.